नमस्कार मित्रांनो, मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतो। तर मित्रांनो, तिलोत्तमा आणि राजकुमारच्या नाकावर टिचून सारंगने मात्र आपल्या कुटुंबाला आपल्या घरात हक्काचं स्थान मिळवून दिलेलं आहे। मित्रांनो, हा सगळा काही चमत्कार घडलेला आहे तो म्हणजे एका गाण्याच्या प्रोग्राममुळे। ज्या वेळेला सारंगला सावली तर दिसलेली आहे, सावलीने संपूर्ण भूतकाळातील सत्याचा उलगडा केला आहे, तेव्हा मात्र सारंगने राजकुमार, मोनिका आणि तिलोत्तमा यांची तर पुरेपूर वाट लावून टाकलेली आहे। तर मित्रांनो, हे सगळं काही कसं घडतं आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता सावली एक चूक करून बसलेली आहे, ती म्हणजे तिने आता तिलोत्तमाला वचन दिलेलं आहे। तर मित्रांनो, तिलोत्तमाला समजलं आहे की ही जागा जगन्नाथची आहे आणि तिने ती सावलीच्या नावावरती केली आहे आणि सावली पुण्यात आलेली आहे। ती आता पुन्हा आपल्या मुलाच्या आयुष्यात यायला नको, त्यामुळे तिलोत्तमाने मात्र खूप घाणेरडावर असलेला आहे। तिलोत्तमा सावलीला म्हणू लागते की मी तुला ही जमीन सोडून दिली, पण तू एक गोष्ट करायची आहे, मी या जमिनीकडे डुंकून सुद्धा पाहणार नाही, पण तू पुन्हा माझ्या सारंगच्या आयुष्यात यायचं नाही। सावली म्हणू लागते की ठीक आहे, मला सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये येण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये, पण तुम्ही माझी माणसं, माझी जागा याकडे पुन्हा डुंकून सुद्धा पाहायचं नाही। दुसरीकडे मात्र राजकुमारला सावली गेली आहे हे सांगून मोनिका मात्र एक वेगळा डाव रचत असते। आता मोनिकाला डाऊट आलेला आहे की ज्या वेळेला सारंग बेळगावला गेला होता त्यावेळेला मात्र त्याला सावलीबद्दल काहीतरी सत्य समजलं आहे आणि त्यामुळे तिने खूप मोठा डाव रचलेला आहे। मोनिकाने मात्र सारंगच्या मागे काही माणसं कामाला लावलेली आहेत, करून तिला कळेल की सारंग कुठे जातो, कुणाला भेटतो, कुणाला बोलतो। त्यासाठी तिने काही माणसांना सारंगच्या पाठीमागे लावलेली असतात। आता तो माणूस मात्र अबीरचा फोटो काढून मोनिकाला पाठवतो आणि मोनिकाला सांगू लागतो की हाच तो मुलगा आहे जो बेळगाववरून इकडे आलाय आणि सारंग त्यालाच भेटायला जातो। आता मात्र तो माणूस रतनचा सुद्धा असतो, तो अबीरचा जीव घ्यायला आलेला असतो। तर इकडे मात्र सावली तिलोत्तमाला म्हणू लागते की ज्या कुटुंबाला आपल्या वारसाची आणि आपल्या सुनेची कदर नाहीये त्या कुटुंबासोबत मला राहायचंच नाहीये। माणसाला आपली बायको आणि आपलं होणारा मूल याबद्दल काहीच आस्था नाहीये। कुटुंबासोबत त्या माणसासोबत माझी राहण्याची बिलकुल सुद्धा इच्छा नाहीये। मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते की मला त्या घरात पुन्हा यायचं नाहीये आणि मला त्याची गरज सुद्धा नाहीये। आता सावली म्हणू लागते की यापुढे तुमच्या घराची सावली माझ्यावरती पडायला नको आणि माझी सावली तुमच्यावरती पडणार नाही। खबरदार, तुम्ही जर का माझ्या वाट्यात आडवे आलात तर। आता मात्र तिलोत्तमा आणि सावली यांची डील झालेली आहे। सावली मात्र रागातच आतमध्ये निघून जाते आणि सावली आपल्या गुरुकुलमधल्या सगळ्यांना सांगू लागते। सावली म्हणू लागते की आपल्या गुरुकुलमध्ये उद्या खूप मोठा इव्हेंट आहे आणि स्टेजवर माझ्यासोबत एक गुणी मुलगी गाणं गाणार आहे आणि त्यासाठी तुमची निवड केली जाणार आहे। पण ते गाणं गाणार, काय गाणं गाणार, या सगळ्याचा आढावा मात्र आपल्याला घ्यायचा आहे आणि हा प्रोग्राम आपल्याला यशस्वी करून दाखवायचा आहे। आता हे सगळं काही चालू असताना तिलोत्तमा घरी येते आणि तिलोत्तमा राजकुमारला म्हणू लागते की त्या जागेकडे आपण आता पाहायचं सुद्धा नाहीये, त्या जागेचा आणि आपला संबंध कायमचा संपलेला आहे। तर राजकुमार म्हणू लागतो की आई, काय झालं? अगं, आतापर्यंत ती जागा घ्यायची म्हणून तू किती उत्सुक होती आणि काही झालं तरी ती जागा आपल्यालाच पाहिजे असं आता तू म्हणत होतीस ना, मग असं सगळं काही असताना अचानकपणे काय झालंय ज्याच्यामुळे तू असं म्हणत आहेस? त्यावरती तिलोत्तमा म्हणू लागते की अरे असं काही नाहीये, म्हणजे माझी आता एक डील झालेली आहे आणि त्या डील प्रमाणे आपल्या आयुष्यात कोणी येणार नाही आणि त्यासाठीच मी हा सगळा काही प्रकार केलेला आहे। आणि हे सगळं काही ऐकल्यानंतर मोनिका मात्र जराशी गडबडली आहे। ती विचार करते आणि म्हणू लागते की नक्की काय आहे त्या गुरुकुलमध्ये, मला आता तिकडे जाऊन पाहायलाच हवं। नक्कीच त्या गुरुकुलमध्ये असं आहे जे आपल्यापासून तिलोत्तमा लपवत आहे। तर मात्र तिलोत्तमा जे काही सत्य लपवते ते सत्य मात्र मोनिकाला शोधून काढायचं आहे। तिलोत्तमाने मात्र दोघांना खडचावून सांगितलं आहे, आता काही झालं तरी कोणी त्या गुरुकुलचं नाव काढायचं नाही किंवा तिकडे फिरकायचं नाही आणि गेलात तर माझ्यासारखं वाईट दुसरं कोणीच नाहीये। आता मात्र राजकुमारला काहीच कळायला मार्ग नसतो की हा सगळा काय प्रकार आहे आणि आई हे सगळं काही का करत आहे। नाही, काहीतरी गडबड आहे, काहीतरी अशा गोष्टी झालेल्या आहेत ज्यामुळे आईला हा निर्णय घ्यावा लागणार आहे। ठीक आहे, मला त्या गुरुकुलमध्ये जाऊन बघायला पाहिजे, पण आईने तर आता सगळ्यांच्या समोरच सांगितलं आहे, आता काही झालं तरी सुद्धा त्या गुरुकुलच्या दिशेने वळून सुद्धा पाहायचं नाहीये।
तर इकडे आता तोपर्यंत ओवीची निवड गाण्यासाठी झालेली आहे. तर इकडे सावली जगन्नाथकडे येते आणि जगन्नाथला म्हणू लागते की मला ना खरंच खूप काळजी वाटते. तर जगन्नाथ सावलीला समजावतो आणि म्हणू लागतो की हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. हे बघ, तू जे काही बोललीस ना त्यामध्ये पूर्ण हात तिलोत्तमाचा नाहीच आहे. या सगळ्यामध्ये तिलोत्तमा फक्त आणि फक्त एक प्यादा आहे आणि या प्यादाला चालवणारा व्यक्ती आहे तो म्हणजे राजकुमार. तर सावली म्हणू लागते की नाही, तसं काही नाहीये. म्हणजे मला काय वाटतंय माहितीये का, म्हणजे राजकुमार दादा आणि आई हे दोघेच जण एकत्र येऊन सगळं काही करतायत का. सावलीने असं म्हटल्यानंतर जगन्नाथ म्हणू लागतो की त्याच्याबद्दल आपण माहिती काढलीच पाहिजे. इकडे तिलोत्तमा मात्र चंद्रकांतच्या फोटो समोर येऊन उभी राहते आणि म्हणू लागते काय बोलून गेली ती मुलगी. आणि ती मुलगी सतत काय म्हणत होती, वारस वारस म्हणून. म्हणजे मला आता काहीच कळत नाही. या सगळ्यामध्ये ती आता आपल्या वारसाबद्दल बोलत होती. म्हणजे आपला वारस का, कुणाचा वारस. नाही, तिला मी विचारायला पाहिजे होतं का नक्की आता तिच्या मनात काय चाललंय ते. हे सगळं काय बोलून गेली ती, असं म्हणत तिलोत्तमा आता चंद्रकांतच्या फोटो जवळ बोलू लागते. तिला मनामध्ये कुठेतरी डाऊट आलाय की सावली आणि सारंग यांचं बाळ. आता तिलोत्तमा मात्र हे सगळं काही शोधून काढण्याचं ठरवते. तर दुसऱ्या दिवशी गुरुकुलमध्ये कार्यक्रम असतो, तो म्हणजे गुरु शिष्य परंपरा अनावरण सोहळा. आता या गाण्याच्या कार्यक्रमामध्ये सावलीने निवड केली आहे ती म्हणजे ओवीची. आता गुरुकुलमध्ये सगळ्यात उत्कृष्ट गाणारी मुलगी म्हणजे ओवी आणि तिने आता ओवीला स्टेजवरती गायला घ्यायचं ठरवलं आहे. आणि त्याच वेळेला सारंग आता आपल्या ओवीला गाण्याच्या प्रोग्राममध्ये गाताना बघण्यासाठी आता तिकडे आलेला आहे. आता सावली आणि ओवी या दोघीच जणी खूपच सुंदर गाऊ लागतात. आता हे सगळं काही दृश्य पाहून सारंगला मात्र खूपच आनंद झालेला आहे. पण ज्या वेळेला त्याने सावलीला पाहिले त्याला मात्र काहीच कळेनासं होतं. आणि त्याच वेळेला ओवी त्याला आवाज देते आणि म्हणू लागते की बाबा. त्याच वेळेला अबीर मात्र आपल्या आईला म्हणजे सावलीला आवाज देतो आणि म्हणू लागतो की आई. आता सावली आणि सारंग दोघी एकमेकांच्या समोर येऊन उभे राहतात. आता मात्र विठुरायाच्या साक्षीने दोघेच जण एकमेकांच्या समोर आल्यानंतर दोघांनाही भरून आलेलं आहे. आता ही दोन्ही मुलं कोण आहेत. आता दोघांच्याही मनात एकमेकांच्या मुलांविषयी शंका आलेली असते. आता सावलीच्या मनात शंका आलेली असते म्हणजे ओवी सारंगची मुलगी आहे, ते म्हणजे सारंगच्या दुसऱ्या बायकोची. आणि त्याच वेळेला सावलीला मात्र सारंगने मारलेली थोबाडीत आणि त्यानंतर तिचे झालेले हाल सगळं काही आठवू लागतं. आणि सावली सारंग पुन्हा एकदा एकमेकांपासून दुरावतात आणि ते दोघं जण एकमेकांपासून लांब जात असताना आता दोन्ही मुलं मात्र आपल्या आई वडिलांना एकत्र आणतात. या दोघांनी एकत्र आणल्यानंतर सारंग आणि सावलीमधले सगळे गैरसमज दूर झालेत आणि सारंग मात्र आपल्या कुटुंबाला घेऊन घरी आलेला आहे. ज्या वेळेला संपूर्ण कुटुंबाला दारात उभं राहिलेलं पाहून राजकुमार, तिलोत्तमा आणि मोनिकाला जबरदस्त असा धक्का बसतो. तर मित्रांनो, तुम्हाला हा आलेला ट्विस्ट कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.